हिता जो असे जागता, आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा. पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. विठ्ठला आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते. जागृतादि त्रयोन्मुक्तं जागृतादिमयं तथा, ओंकारैकसु संवेद्यं यत्पदं तन्नमाम्यहम्. पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान, चरणा संता, दुसरे चरणा संताची, त्यांच्या कृपादाने दलिता कृपादाने, कृपादाने कथिता विस्तारो कृपादाने कथिता. बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, सद्गुरुदास तुकाराम, बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. मयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियता. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी, पायावरी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. प्रस्तुत चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवनाला धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांडायक आकार उकार मकार करुणालय, अखिल गुणनिधान जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन, श्री पंढरीनाथाच्या असीम कृपेने
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय, वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्रीमंत श्री संत नाथ महाराज आदी करून सकल संत मांदियाळीच्या अपूर्व असीम आणि अपार अशा कृपानुग्रहानं मौजे कापरेवाडी या ठिकाणी हा एक दिवसीय नैमित्तिक कार्यक्रम ज्या निमित्तानं आहे ते निमित्त बहुधा सर्वांना श्रुत आहे, ज्ञात आहे. पूजनीय नानाच म्हणू आपण, नानाच आपण बोलताना नाना आणि जीजी दोघांचा मातृपितृ सोहळा आपण साजरा करतोय. अभिष्ट चिंतन म्हणूया. भाग्यवान कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये अशा प्रकारचे सोहळे साजरे केले जातात. मेल्यावर तर कुणी दिवस घालीत आहे. बहुतेक हल्ली 99.99% लोक मेल्यावरच दिवस घालतात. अरे याची देही याची डोळा हा सोहळा यांना पाहण्याचं भाग्य खरं तर आपण सर्व शिंदे कुटुंबीय भाग्यवान आहात. विठ्ठला नानांचं 91 वर्ष वय आणि जीजीचं 81 वर्ष वय. काय बुवा जगली ही माणसं. आम्ही 60 जरी जगलो तरी पुरेशे. परंतु आयुष्यभर कष्ट करून त्यांच्या मुलांना शिकवलं, मुलं मोठी केली. एवढ्यावर पालकाचं कर्तव्य थांबत नाही. पालकाचं कर्तव्य त्याच्यामध्ये आहे की मुलांना सुसंस्कारित करणं. हे पालकाचं मूळ कर्तव्य आहे आणि ते आपण जोपासलंय. कशावरून? कार्यावरून कारणाची सिद्धी होते असं शास्त्र सांगतं. विठ्ठला मी नानांनाही ओळखत नाही, जिजींनाही ओळखत नाही, ज्यांनी कार्यक्रम ठेवलाय त्यांनाही ओळखत नाही. कोणीतरी फोन केला, महाराज सेवा हवी. कुणी केला असेल मला कल्पना नाही बरं का आत्तापर्यंत. परंतु कुठं सोलापूरवाडीला कुठंतरी आली होती ही मंडळी. त्यांनी तिथे ऐकलं आणि म्हटले असा असा सेवा करण्याचा योग आहे आमचा. पण म्हटलं जर आई वडिलांची सेवा करणार असाल तर मी अवश्य येईल. कारण क्षेपक प्रमाण आहे, मला त्याचं ज्ञान आहे. तरी ते स्वीकारून मी बोलतो की तुम्ही तीर्थाटन करण्यापेक्षा आई वडिलांची सेवा केली ना, ते काशी क्षेत्राची तीर्थाटना परिक्रमा केल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. इथे पुन्हा असा एक वर्ग तयार होतो की स्पष्ट तुकोबाराय म्हणतात की त्याने काशीला जाऊच नये. असा तुकोबारायांचा लक्षार्थ नाही. अरे तुम्ही तिथे जाता आणि घरचे काशी विश्वेश्वराला उपाशी ठेवता, मग कशा करता काशी करता? घरी नीट काय करा, काशी करा. विठ्ठला अरे आई वडिलांसारखे पांडुरंग रुक्मिणी माता जर घरी असतील तर त्याने वेगळं तीर्थ करण्याची आवश्यकता नाही. यांना पांडुरंग माना, यांना रुक्मिणी माता मारा, त्यांची सेवा करा. तुम्हाला पांडुरंगाकडे जाण्याची गरज नाही, पांडुरंग तुमच्याकडे येईल. विठ्ठला पंढरीला तरी तो कसा आलाय? पुंडलिक रायाच्या सेवेला
ग्राह्य धरूनच तो आलाय ना, मग यांचे कोणीतरी पुंडलिकराय होतील ना, त्यावेळी पांडुरंग सुद्धा यांच्याकरता इथं येईल. धन्यता आहे आपल्या सर्व कुटुंबियांना, प्रेम करणारी सर्वच मंडळी, त्यांचं सर्व परिवार आणि आमचे आदरणीय सर्व पूजनीय महाराज मंडळी, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. पूजनीय सर आहेत, खरं तर त्यांनी बोलावं, आम्ही ऐकावं. आमची उंची नाही की आम्ही त्यांच्या समोर बोलावं. मला हे कूलर असून घाम आलाय, म्हणजे त्याचं तोंड माझ्याकडं नाही, हा भाग वेगळा. विठ्ठला ते बघा, असं करावं लागतं. काय असतं, एका ठिकाणी जेवायला गेलो बरं का माऊल्या, हो ऐका, एका ठिकाणी जेवायला गेलो. आता महाराज आल्यावर म्हटल्यावर यजमान थोडे गोंधळल्यावानी झाले, काय करू आणि काय नको. जेवायला बसलो, ताट वाढलं, सगळं ताटात वाढलं, पण भजीच नाही वाढली, भजीच नाही वाढली. भजी समोर ठेवली ताटली भरून, पण घेता येईना. महाराज आहे ना, हाताने कसं घ्यावेत. चांगली अशी इथून एवढ्या अंतरावर भजी ठेवली होती. त्यांना सांगितलं, बुवा काल येताना एवढा मोठा साप निघाला म्हटले. यजमान म्हटले, केवढा हो साप, किती मोठा होता. म्हटलं, हे बघा, ह्या ताटापासून त्या भज्याच्या ताटापर्यंत. म्हणजे मला घ्यायचे होते भजे म्हणून भज्याचं ताट, मला घ्यायचं होतं माझ्याकडं म्हणून कूलर. विठाला शब्द संग्रह आपल्याकडे जवळ महाराज बसलेले आहेत, इथेही पाठ चालतात. त्यांनी तो आविर्भाव आणला नाही की इथे पाठ चालतात, इथे संहिता वाचन होतंय, संहितेचे अनुवाद विद्यार्थ्यांना केला जातो. हे निरअभिमानी पुरुषाचं लक्षण आहे. नाही आपल्या म्हटले आम्ही गप्पा करतो, सर म्हणले नाही आमच्या फावल्या गप्पा चालतात. पण खरं सांगू, हे मोठ्यांचं लक्षण. विठ्ठला आज नाना आणि जिजी यांच्यावर प्रेम करणारी ही मंडळी, त्या प्रेमापोटी त्यांच्या कुटुंबियांनी एक दिवसीय काहीतरी दान पुण्य व्हावं, अन्नदान व्हावं, ज्ञानदान व्हावं, या अनुषंगानं त्यांनी हा स्तुत्य उपक्रम केलाय. कार्यक्रमानंतर लगेच कोणी पेढे तुला करतं, कोणी कसली तुला करतं, पण यांनी ठरवलं ग्रंथ तुला करायची. तोही अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. मी या संपूर्ण कुटुंबाला त्रिवार वंदन करतो आणि मी माझ्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठला कीर्तनाचे काही नियम आहेत, अगोदरच सांगून देतो. कीर्तनकार ज्यावेळी विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्यावेळी आपणही टाळी वाजवावी आणि विठ्ठल विठ्ठल म्हणावं. नाही तर आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तव आम्हा सांगितले नाही देवे. पहिला नियम कीर्तनात विठ्ठल विठ्ठल आणि टाळी वाजवावी. दुसरा नियम, कीर्तनात कुणीही बडबड करू नये, कारण जो बडबड करतो पुढच्या जन्मी तो बेडकीच्या पोटी जातो, अर्थात बेडकी होतो, असं तुकोबरायांचं प्रमाण आहे. कीर्तनामध्ये कुणी डोकला घेऊ नये, झोपू नये, पुढच्या जन्मात तो सर्प योनीला जातो, तुकोबरायांना नाथ महाराजांनी सांगितलेला नियम. आणि कीर्तन चालू असताना कोणी मोबाईल चालवू नये, तो पुढच्या नाही या जन्मी त्याला लखवा होतो, असं कोणी सांगितलं? ह्या बुवाने सांगितलं. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, बहुतेकांच्या पाठातला अभंग आहे. अभंगामध्ये त्रिसूत्री सांगितलेली दिसते. अभंगामध्ये धन्यता हे एक सूत्र आहे.
अभंगामध्ये आदर हे एक सूत्र आहे आणि अभंगामध्ये सेवा हे एक सूत्र आहे. तिन्ही सूत्रांचा मी नामोल्लेख करतो. कोणाला धन्यता देतात तुकोबराय? आपुलिया हिता जो जागता असे, धन्य माता पिता तयाचिया. कोणाला धन्यता दिली? जो आपल्या हिताविषयी जागा आहे. एक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, धन्य माता पिता तयाचिया. गीता भागवत करीती श्रवण, धन्य माता पिता तयाचिया. अखंड विठोबाचे चिंतन, धन्य माता पिता तयाचिया. विठ्ठला दुसरं सूत्र, देव हरीख करतो, कौतुक करतो, आदर करतो. कोणाकोणाचं आदर करतो? आपुलिया हिता जो असे जागता, तयाचा हरिक वाटे देवा. कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, तयाचा हरिक वाटे देवा. अखंड विठोबाचे चिंतन, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठला अशांची मला सेवा घडू दे. तुकोबाराय बोलतात, कोणाकोणाची सेवा घडू दे? पुन्हा या चौघांची सेवा घडू दे. आपुलिया हिता जो असे जागता, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. गीता भागवत करीती श्रवण, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अखंड विठोबाचे चिंतन, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. विठ्ठला आता साचा तयार झाला अभंगाचा. काय असतं? बुवा लोकायला कळतही नाही, आपल्याला कळत नाही. तुम्हाला कळायला जरा जड जाईल. न कळणारे महाराज दोन वर्ग. एकाला कळत नाही हे कळतं बरं का, आपल्याला कळत नाही हे कळणारा एक वर्ग, आणि दुसरा जो वर्ग आहे आपल्याला कळत नाही हेही कळत नाही हा एक वर्ग. विठ्ठला आपण इमारत बांधतो, आपण घर बांधतो. घराच्या आधी आपण एक काय करतो? इंजिनियर कडून, आर्किटेक्ट कडून काय करतो? आपण त्याचा एक प्लॅन तयार करतो की असं असं या एमचं काय स्टील वापरावं, सिमेंट या प्रकाराचं वापरावं, ते खाली खांदावं, किती काय काय करावं लागतो. आधी एक साचा तयार करावं लागतं. तसं बुवा लोकांनी हे लक्षात ठेवावं. आपल्याला कीर्तन करायचं आहे, काहीतरी साचा तयार करीत जावा. पहिला नियम आहे पाहोनिया ग्रंथ. ग्रंथ पाहून तो साचा तयार करा. 4 गोष्टी असाव्यात कीर्तनामध्ये. वैराग्य असावं, विवेक वैराग्य असावं, प्रेम असावं आणि ज्ञान असावं. इतरा गोष्टी न कराव्यात. दुसरी बांधणी. तिसरी, त्याचं कीर्तन षडलिंगामध्ये बसलेलं हवं. तर षडलिंग काय किंवा काय तो आमच्या पाठाचा विषय आहे. उपक्रमोपसंहारो अभ्यासो अपूर्वता फलम अर्थवादो उपपत्तीच लिंगम तात्पर्य निर्णये. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आली पाहिजे. म्हणजे अभंगाच्या सुरुवातीला बुवा जे सांगतो तो अभंगाच्या शेवटी कीर्तन संपतेवेळी त्याने ते सांगावं, म्हणजे अभंग बांधला जातो. नाहीतर महाराज तुम्हाला सांगतो, काहींची कीर्तनं खरंच ऐकावीत. एकदा अभंग घेतला ना भाऊ, पुन्हा त्या अभंगावर न येण्याचं कौशल्य त्यांच्याकडूनच शिकावं. आमच्याकडे अजून ते कौशल्य आलं नाही, प्रयत्न करतोय. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता. या 6 लिंगात काहीतरी येताना अभ्यास करून यावं. अभ्यास हो, काहीतरी कीर्तनात अपूर्व सांगावं.
त्याच प्रपंचविषयक गोष्टी सांगू नये. तुम्हाला काय त्या गोष्टी सांगता त्या सांगून तुम्हाला नवीन काही सांगतोय का? काहीतरी अपूर्व सांगावं जे तुम्हाला ज्ञात नाही आणि सप्रयोजन आहे. हे शास्त्र आणि वक्त्याचं कर्तव्य आहे. अज्ञात ज्ञापकत्वम सप्रयोजन शास्त्रस्य शास्त्रत्वम. अज्ञात गोष्ट आहे आणि ती सप्रयोजन आहे, त्यावेळी ती सांगावी आणि ऐकणारांनी ती ऐकावी. विठ्ठला विठ्ठला. आणि फल सांगावं, प्रयोजन सांगावं. काय कीर्तनाचं फल काय आहे बरं? अरे या कीर्तनाने ब्रह्मरूपता प्राप्त होते, या कीर्तनाने हरिरूपता प्राप्त होते असं तुकोबराय बोलतो. अंग साधन आहे अंग हरिरूप होण्याकरता. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. कीर्तनामध्ये ब्रह्मरूप काया होते. ज्याला वाटतं मला नारायणाचं दर्शन करायचंय, ज्याला वाटतं प्रत्यक्ष नारायणाने भगवंताने मला भेट द्यावी, त्याने काय करावं? कलियुगा माझी करावी नारायण देईल भेटी. कीर्तनाचं फल सांगावं. कशा करता हे कीर्तन आहे? ज्ञान अर्जन करण्याकरता काय आहे? हे कीर्तन हा प्रपंच आहे. विठ्ठला प्रायः मनुष्य मात्राचे 4 वर्ग शास्त्रकारांनी सांगितले आहे. पहिला आहे पामर वर्ग, दुसरा आहे विषयी वर्ग, तिसरा आहे साधक वर्ग आणि चौथा आहे सिद्ध वर्ग. 4ची लक्षणं थोडक्यात सांगतो आणि पुढे जातो. पहिला पामर वर्ग आहे, ज्याच्यावर शास्त्र संस्कार नाहीत, जो देव मानत नाही, ज्याला हित काय अहित काय कळत नाही, त्याला काय म्हणावं? पामर म्हणावं. पामर. कुठे कुठे पामराला ही मूर्ख ही संज्ञा आहे. नाथ भागवतात याचा स्वतंत्र विचार आलेला आहे. पामराला तिथे नाथ महाराज अतिमूर्ख म्हणतात. अतिमूर्ख. त्या मूर्खाची 6 लक्षणं नाथांनी सांगितली आणि तेच एका सुभाषितात अति अचूक रूपाने आलेले आहेत. विठ्ठला कोणाला मूर्ख म्हणावं समजून घ्या आता तुम्ही. ज्याला ज्याला ही लक्षणं लागू होतात माझ्या सगट, त्याला मूर्ख म्हणावं. अशी 6 लक्षणं आहेत. मूर्खम चिन्हाने षडते. मूर्ख 6 चिन्हाने युक्त असतो. गर्वो पहिलं, दुर्वचन मुखे दुसरं, विरोधे तिसरं, विषवादीच चौथं,
कृत्यम अकृत्यम न मन्यते. पाचवं महाराज इथं श्लोक संपवलाय आचार्यांनी. पुढे मग सहावा कोणता? या पाचापैकी एकाची संगती करणारा तोही काय? मूर्ख. विठ्ठला विठ्ठला. महाराज थोडं फोडून सांगा ना, मूर्ख म्हणजे आम्हाला कळेल आम्ही आहोत की नाही. पहिलं लक्षण सांगतो, गर्व. महाराज इतकी जात मोठी झाली आता ही. अभिमानी पुरुष निराभिमानी राहायला कोणी तयार नाही. प्रपंचातला अभिमानी वर्ग सोडा, परमार्थात एक वर्ग आलाय अभिमानी पुरुष, गर्व करणारा पुरुष. बरं, सामान्य गर्व करतात असं नाही. सामान्य परमार्थ करणारानी गर्व अभिमान केला तर समजू शकतो त्याचा अधिकार नाही. परंतु जे विशेष विशेष पदावर पोहोचलेत, ज्यांची ज्ञानेश्वरी गाथ्यासारखी ग्रंथ पाठ आहेत, शास्त्र अन्वय त्यांना लावता येतो, त्यांनी गर्व धारण करावा. महाराज त्यांना भुक्ती मिळेल, मुक्ती मिळणार नाही असं आचार्य विवेक चूडामणीमध्ये बोलतात. वागवैखरे शब्द झरे शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम तद्वद भुक्तये न तू मुक्तये. त्याचा अनुवाद तुकोबा ज्ञानोबा राय करतात. तैसा चित्ती अहंते ठावो जिभे सकळ शास्त्रांचा सराव, तैसे निकुडी एक जन्म जाओ परी न पविजे माते पै. तोंड भरो की विचारा अंतःकरणी विषयाचा थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. अर्थात अंतःकरणात जो गर्व, फार गर्व आपल्यासारखं कीर्तन करेल काय? बुवा गेला नरकात. आपल्यासारखं सुंदर वादन जमेल काय? तुम्हाला नाही बरं का महाराज, आमच्या तिकडं. अभिमान केला का बुवा तू नरकाला गेलास. तो का म्हणे नरकी घाली अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. जरी होय ज्ञान गर्व ताठा, ज्ञानाचा अहंकार, विद्वत्तेचा अहंकार, अरे सत्तेचा अहंकार, मठमठिकेचा अहंकार, अरे हा अहंकार तर नरकाला घेऊन जातो. बोलू क्षमा मागून बोलतो, तुम्ही ज्ञानेश्वरी पाठ करू नका. एखादी ओवी, एक तरी ओवी अनुभव का पाठ करावी म्हटलंय. याचा अर्थ पाठ करू नये या मताचा मी नाही, पण पाठ करून जर अहंकार वाढत असेल तर ते पाठ करणं व्यर्थ आहे. व्यर्थ बरोबरी केले पाठांतर जोवरी अंतर, शुद्ध नाही तुकोबाराय बोलतात. अर्थात गर्व नसावा. पहिलं मूर्खाचं पहिलं लक्ष. दुर्वचनम मुखे, चहाड्या करणारा, याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं याला, त्याचं याला. आमच्याकडं हा वर्ग सर विशेषत्वाने आढळतो बरं का. बहुतेक इकडं नसेल बरं का तो वर्ग, कारण कर्जत तालुका येतो ना, इकडं बहुतेक चाढ्या लबाड्या करणारी माणसं नसतील. विठ्ठला दुर्वचन मुखे, कायम असा दुर्वचन करणारा हाही एक मूर्ख आहे. तिसरा आहे विरोधी. चांगलं कार्य चाललं का त्याने काय गरज आहे, काय गरज आहे सोंग ढोंग करायचं, तिकडं कुठं तरी इकडं नेऊन दिलं असतं. अरे बुवा करते, त्यांच्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ करते ते. तुला तो कुठं 2 रुपये दान करण, तुला रोग येतो 100 रुपये. पूजनीय गुरुवारी अण्णा आमचे गुरुवारी सांगायचे, 100 रुपये दिले ना का म्हणतोय नाव टिपलं का, पुकारा 10 वेळा. किती दिले? 100 आणि 50 जण घरचे जेवायला. विरोधी. चांगलं कार्य चाललं, ग्रामपंचायतचा एखादा रस्ता चांगला चालला की गावागावानी असली मंडळी राहतेच का त्याने काय करावं, ह्याच्यात खडीच कमी. अरे बो तो एवढ्या गोट्यावरून चालत होता, निदान काही का होईना बरा होईल ना. विरोधी, विरोध करणारा तो एक कोण आहे? मूर्ख आहे.
चौथा आहे विषवादीच, एखाद्याची वाचा कायम निंदा करण्यात वेळ जाते, कायम निंदा. पहा, काही मंडळी तुमच्याकडे असेल नसेल माहिती नाही, पण तुम्ही भेटले कायम कायम विष त्यांच्या तोंडात. तुकोबाराय म्हणतात, अरे बुवा, त्या विंचवाच्या केवळ नांगीत विष असतं, पण या दुर्जनाच्या सर्वांगामध्ये तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, असा विषवादी जो पुरुष आहे तो एक मूर्ख. चौथा मूर्ख. पाचवा आहे कृत्यम अकृत्यम न मन्यते, ज्याला हित काय किंवा अहित काय हे कळत नाही, तो एक कोण आहे? मूर्ख आहे. हित कशाला म्हणावं बरं? बरं, चांगलं होणं महाराज, बरं होणं म्हणजे नेमका कशाला म्हणावं? आपल्या प्रापंचिकाच्या दृष्टीने विचार केला, वाढावे संतान दृष्टीने बरं होणं याला म्हणतात. वाढावे संतान, मूलबाळ होणं बाबा चांगलं का वाईट? बोला की. चांगलं, बरोबर आहे, चांगलं आहे. त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी, अमेरिकेसारख्या ठिकाणी नोकरी लागावी, चांगलं का वाईट? बोला की. चांगलं हो, नोकरी लागावी. त्याला ही नोकरी करणारी तिथलीच बायको मिळावी, चांगलं का वाईट? चांगलं. पुढे बोलू. मला महाराजांनी आल्या सांगितलं, सरांनी, ते तिकडच राहतंय. डॉक्टरला म्हणतंय, एवढी विशेष गोष्ट आहे का ती? घ्या उरकून. म्हातारे घरी मरून पडले, तिकून अमेरिकेहूनच म्हणतंय, त्यात काय एवढं विशेष आहे, घ्या उरकून. चांगलं का वाईट? चांगलं होणं आणि वाईट होणं. आपल्याला चांगल्याचं स्वरूप कळत नाही, आपल्याला वाईटाचं स्वरूप कळत नाही. आपण तुकोबारायांना विचारू, तुकोबाराय, बरं होणं तुमच्या लेखी काय? तुकोबाराय बोलतात, बरे झाले देवा निघाले दिवारे बरं झालं देवा, आमचं दिवाळं निघलं. स्त्री एक अन्न करिता मेली, बरं झालं. बायको मेली, तुकोबाराय म्हणतात, बरं झालं. आपलं कस काय? आपलं बरं झालं. आपल्याला बऱ्याच स्वरूप कळत नाही,
वाईटाचं स्वरूप कळत नाही, अर्थात हित कळत नाही, अहित कळत नाही. ज्याला हिताहित कळत नाही तो एक मूर्ख, आणि तो पामर श्रेणीत मोडतो. पहिला वर्ग विठ्ठला. परमार्थ या वर्गाचा नाही. चला दुसरा वर्ग आहे विषयी. हा देव मानतो, देव भोळा असतो, पण या प्रपंचातील सुख उपभोगाकरता प्रयत्न तर करतोच करतो. पारलौकिक सुख विषय उपभोगाकरताही जो प्रयत्न करतो त्याला काय म्हणावं? विषयी पुरुष म्हणावं. स्वर्ग कसा आहे? स्वर्ग चांगला आहे ना. उत्तर देत चला की कीर्तन करणं म्हणजे एकट्याने बोलणं नाही. तुम्ही बोलावं, मी बोलावं, असं संवाद विसंवाद झाला म्हणजे कीर्तन होतं. स्वर्ग चांगला की वाईट? चांगला आहे की हो, बरोबर ना. कारण आपण लिहितो ना स्वर्गवासी टिंब 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 लिहितो ना. स्वर्ग चांगला की वाईट? चांगलाच आहे. चला ते 9वा अध्याय बघून घ्या, स्वर्गाचं वर्णन भरपूर आहे त्याच्यामध्ये. स्वर्गाला जाण्याचा उपाय सांगू का? ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगतो. म्हणते संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर यज्ञाधिक कर्म करावं, शेण नावाचा याग करावा, पूर्वमीमांसा सांगते. ज्योतिष्टोम नावाचा यज्ञ करावा, पूर्वमीमांसा सांगते. अशा ज्योतिष्टोम यज्ञ 100 यज्ञ पूर्ण झाली की तुम्ही इंद्रदेव होता, अर्थात स्वर्गाधिपती होता. पण तिथं राहावं किती दिवस? मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागते माघारे मृत्यू लोकाई. म्हणे जाती पुण्याक्षया म्हणजे हा विषयी पुरुष या लोकातीत आणि पारलोकातील विषय उपभोगा करता जो प्रयत्न करतो त्याला विषयी पुरुष म्हणावं, याचाही परमार्थ नाही. चला मी तिसरा चौथा टप्पा अगोदर घेतो. सिद्ध पुरुष, महात्मा, साधू कोणाला म्हणावं? चौथियाचे टाई, काहीच करणे नाही ही ज्याची अवस्था, तो कोण आहे? सिद्ध पुरुष आहे. महाराज मग यांच्या करता परमार्थ? परमार्थ यांच्या करताही नाही. विठ्ठला. महाराज आम्ही तुमचे पहिले 2 म्हणणे मान्य करू. विषयी करता आणि पामरा करिता परमार्थ नाही हे मान्य करू, पण सिद्ध पुरुषाकरता महात्म्या करता परमार्थ नाही हे तुम्ही कसं बरं जड अंतकरणाने म्हणता? का बरं? असा काय विषय आहे? विठ्ठला विठ्ठला. सिद्ध पुरुषाकरता परमार्थ नाही, त्याचं कारण आहे. परमार्थ हे साधन आहे आणि सिद्ध पुरुष हा साध्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि जो साध्यापर्यंत पोहोचतो त्याला साधनाची आवश्यकता नाही. उलट ज्ञानोबराय बोलतात जववरी अर्जुना तू बोध हा बोधू भेटे ना मना तववरी या साधना भजावे लागे. साधनाला कुठपर्यंत भजावं, कुठपर्यंत साधनाची आवश्यकता, जोपर्यंत साध्यापर्यंत पोहोचत नाही. याच्याकरता रामगीतेमध्ये 2 ओव्या आमचे गुरुवर्य दृष्टांतात्मक सांगायचे. नवरा बायको असतात, नवरा बायको लोकायला असे जर दृष्टांत म्हणले लोकांना आवड पडते बरं का, आवड लागते. नवरा बायको त्यांची सर भांडणं झाली, एवढी भांडणं झाली का बुवा निघून गेला तर 6 महिने परत आलाच नाही. तिकडं जंगलात तपश्चर्या करीत बसला. पण आता ही माऊली जरी भांडणं झाले तर कुठपर्यंत माऊली? संध्याकाळपर्यंत. भांडणं झाले ना बाबा, संध्याकाळी दुप्पट प्रेम वाढतं. रोषे प्रेमे दुनवटे पढयंतयाचे नि ज्ञानोबरायांची भाषा आहे. पण हा इतका रागावला, हा जंगलात निघून गेला. ह्या बाईची तळमळ, कधी तो स्वामी भेटेल, कधी भेटेल. हिला तळमळ लागली. 6 महिने झाले बोल करता. मग एक प्रामाणिक मनुष्य घोड्यावर बसून त्या जंगलातून येत होता. त्याने पाहिलं, अरे हा आपल्या गावातला अमुक
ती बाई तिकडे व्याकुळ झाले, याला जर उठवलं तर हा इथून निघून जाईल, म्हणून तो धगाट कुठे आला, घरी आला. त्या बाईला सांगितलं, बाई तुझा मालक अशा अशा ठिकाणी आहे बरं तुझा. मग इथे ती ओवी आहे रामगीतेतली, पतीची भेटी अश्व घेऊन उठा उठी, निघाली गोरटी मार्ग क्रमितो. मग ती बाई घोडं घेतलं आणि कुठं निघाली, जंगलाच्या दिशेने. मी का बरं हा दृष्टांत सांगतोय, ऐका पुन्हा. साध्य प्राप्त झालं की साधनाची आवश्यकता नाही, या सिद्धांताकरता मी हा दृष्टांत सांगतोय. ती बाई निघाली, ती बाई जंगलात आवश्यक ठिकाणी पोहोचली. पतीशी देखता पुढे, तयाची गळा जाऊनी पडे, मग कोण आठवी घोडे गेले की आहे. मग त्या बाईनी त्या मालकाला पाहिलं, मग घोड्यावर उडी मारली, त्याच्या गळ्यात जाऊन पडली. मग घोड्याची आवश्यकता आहे का? दृष्टांत इथे संपला. एकदा साध्य प्राप्त झालं की साधनाची आवश्यकता नाही. सिद्ध पुरुष जो आहे त्याचं साधन परमार्थ तोपर्यंत होतं जोपर्यंत तो साधक अवस्थेत होता. एकदा तो सिद्ध अवस्थेला पोहोचला की त्याला परमार्थ साधन करण्याची गरज नाही. विठ्ठला त्याच्याकरता शास्त्र विधान करत नाही, त्याच्याकरता वेद विधान करत नाही. उलट तो जे बोलतो ते वेद. त्याने शिवी जरी दिली ना तरी ती वेदाप्रमाणे पवित्र मानावी. तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान व्हावा. आमचे आदरणीय गेले आता वक्ते आबा, आमचे वक्ते आबा होते. आमच्या लोहिया महाराजांच्या फडावर त्यांचा सप्तमीच्या दिवशी सकाळी कार्यक्रम असायचा. सर वक्ते आबा म्हणजे आमचं वारकऱ्याचं वैभव. वक्ते आबा म्हणजे शिव्याची लाखोलीच. बायकांनी पदर घेऊन खाली डोकं घालूनच कीर्तन ऐकावं वक्ते आबाच्या कार्यक्रमात. सुरुवातच काठेवाडी घोड्यापासून सुरू व्हायची. पण त्यांचे शब्द, त्यांच्या शिव्या आम्हाला फुलासारख्या, आम्हाला अत्यंत पवित्र वाटायच्या. का? ब्रह्मवेत्ता पुरुष आहे, साधू पुरुष आहे. अशा साधू पुरुषाचाही परमार्थ नाही. मग का करतात? त्याची 3 कारणं अनुभवामृतामध्ये सांगितली 8व्या प्रकरणात. ओवी सांगत नाही, फक्त 3 कारणं सांगतो. एक इच्छानुवर्ती, दुसरं कारण आहे शास्त्रानुवर्ती, आणि तिसरं कारण आहे लोकसंग्रहानुवर्ती. विठ्ठला मला सांगायचं एवढंच का जो तिसरा वर्ग आहे सिद्ध पुरुष, महात्मा, साधू, त्याचाही परमार्थ नाही. तिसरा वर्ग संपला. चौथा आहे साधक वर्ग. साधक कोणाला म्हणावं? जो आपल्या उद्धाराविषयी तळमळ करतो. कैमी उद्धार करतो. ऐसे चिंता करी सदा सर्व काळ, कैसी चिंता करी कैमी उद्धार पावेन. अशी तळमळ 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 जो करतो त्याला साधक म्हणावं, जिज्ञासू म्हणावं, मुमुक्षु म्हणावं. तिघांची लक्षणं सांगतो. जो
हरिप्राप्तीच्या साधनावर आरूढ आहे त्याला साधक म्हणावं. ज्याला ब्रह्माविषयी जाणण्याची इच्छा आहे त्याला जिज्ञासू म्हणावं. आणि ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणावं. एकार्थवाची शब्द. ज्याला वाटतं भगवंताची भेट व्हावी. महाराज बोला की असे किती मंडळी आहे, किती हभप आहे की त्यांना वाटतं देवाची भेट व्हावी. देवाची भेट व्हावी वाटते की तारीख भेटावी वाटते. बोला की देवाची पूजा करावी वाटते का स्वतःची पूजा करावी वाटते. वा वा. महाराज साधक कुणीच अत्यंत दुर्मिळ. हजारो परमार्थ करणारातून एखादा साधक निवडतो. मनुष्यानाम सहस्रेषु, हजारो मधून. ज्ञानोबरायांना ते कमी वाटलं की काय. ज्ञानोबराय बोलतात अस्तीची या महापुरे रिघताती कोटीर कोट्यावधी मधून एखादा भगवंताच्या भेटीकडे जातो. नाहीतर बुवा सारा बहिर्मुखतेचा बाजार. विठ्ठला अशा साधकाला हित काय अहित काय हे कळालेलं आहे. अर्थात हिताचं निश्चय होणं याला म्हणावं विवेक. सार असाराचं पृथक्करण करणारी निश्चयात्मक वृत्ती याला म्हणावं विवेक. हा विवेक ज्याच्या ठिकाणी आहे त्याला म्हणावं साधक. परमार्थामध्ये सगळ्यात प्रधान विवेक हवा. विवेक. त्याला चांगलं काय वाईट काय कळावं, हित काय अहित काय कळावं, योग्य काय अयोग्य काय ते कळावं, सार काय असार काय, ग्राह्य काय त्याज्य काय हे त्याला कळावं. त्याला तर साधक म्हणावं. आणि अशा हिताविषयी जो कोणी जागा आहे, अशा हिताविषयी ज्याच्या अंतःकरणात जागृती आहे त्याला तुकोबर आहे. त्याला नाही, त्याच्या माता पित्यांना धन्यता देतात. पहिलं चरण आपुलिया हिता जो असे जागेला, 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 धन्यमाता पिता दयाळूया, धन्यमाता पिता दयाळूया, तुझी पंचपुत्र हो तुझे सप्रीत, तुझी पंचपुत्र हो तुझे सप्रीत, धन्यमाता दयाळूया, धन्यमाता पिता दयाळूया, तुझी कन्या होरी देशा, तुझी कन्या पुत्र होरी देशा, रात्री आपुलिया हिता जो असे जागेला, धन्यमाता पिता दयाळूया, धन्यमाता पिता दयाळूया, धन्यमाता पिता दयाळूया, आपुलिया हिता जो असे जागेला, धन्यमाता पिता दयाळूया, धन्यमाता पिता दयाळूया, धन्यमाता पिता आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपुल्या हिताविषयी जो जागा आहे
त्याला तुकोबरा त्याच्या माता पित्यांना धन्यता देतात. माता पित्यांना धन्यता देतात याचा अर्थ त्यालाही ती धन्यता आहेच. विठ्ठला जगामध्ये प्रामुख्यानं 3 वर्ग पुन्हा करू. एक जगणारा वर्ग, एक जगविणारा वर्ग आणि तिसरा जागविणारा वर्ग. जगणारा वर्ग तुमच्या आमच्या सारखा सामान्य जीव जगतो. आपण का जगतो? मरत नाही म्हणून. आपलं जगण्याचं उद्देश काय? उद्देश रहित आमचं जगणे नाही. बुवा आमचं तेवढं 1 वर्ष माळा बांधला म्हणजे आमचं काय झालं? कृतकृत्यता झाली. तेवढे एकदा नातीचे हात पिवळे झाले का आमचं काय जायला? ही आपली कृतकृत्यता. आपण जगणारे आहोत. आपल्याला जन्म घेणंही आपल्या हातात नाही आणि मरणंही आपल्या हातात नाही. जन्म घेणं कसं नाही? अरे जन्माकरता 3 कारणं संतांनी सांगितली. पहिलं कारण पाप पुण्याची समानता. नाथांचं आणि तुकोबरायांचं मनोगत सारखं आहे. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्याची समानता झाली काकत आली न्यायाने हा नरदेह मिळतो. दुसरं कारण प्रागजन्मीचं तुमचं कर्म. प्रागजन्मी तुम्ही काय काशा खांदल्यात त्याच्यावर पुढचा जन्म तुमचा. अगाकर्मी जे उरावे ते तिही सुखदुःखे फळावे ते तर भोगावया यावे देहा एका. प्रागजन्मीचं कर्म आणि प्रागजन्मीची मृत्यू समयची तुमची जी वासना आहे ती वासना तुम्हाला जन्माला घालते. जन्म घेणे लागे हरी रूप हरी जन्म घेणे लागे वासनेच्या. नाथांची भाषा आहे. म्हणजे माणसाला गुरुजींची भाषा आहे. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींची भाषा आहे. एक तर हे मिळत नाही, मिळालं तर कळत नाही आणि कळालं तरी उपयोजनात आणत नाही. एकतर मिळावं ते कळावं आणि उपयोजनात ते आणावं. लोक परमार्थाला लागत नाही, लागले तर टिकत नाही, टिकले तर गंतव्यापर्यंत पोहोचत नाही. बाईला मूल होत नाही, मूल झालं तर जगत नाही आणि जगलं तर टिकत नाही. विठ्ठला जगणारा हा गट आहे. आपल्याला वाटतो लय केलं तेव्हा शून्यातून विश्व उभा केलं. हे सगळं पठ्ठ्याने काय नव्हतं हो, काय नव्हतं. कपड्यानिशी बाहेर पडलो होतो, एवढं एकट्याने उभा केलं. बुवा ईश्वर इच्छे पुढं काहीच नाही. ठेवून आम्ही देवच मानत नाही, देवच मानत नाही म्हणले. नका मानू. त्याचं उत्तर देतात ना तुकोबरा आहे. चाले हे शरीर कोणाची हे सत्य कोण बोलविते. अरे तू नाही हे ज्या वाणीने म्हणतोय ती वाणी तुला कोणी दिली? तू मानत नाही तो भाग वेगळा. विठ्ठला आपण जगणारे आहोत. दुसरा आहे वर्ग जगविणारा. तो आहे देव. देव आम्हाला जगवितो. महाराज काय म्हणून दिलं नाही देवाने आपल्याला? तुम्ही विचार करा स्वशरीर संबंधानं. अरे बहुमूल्य असणारे डोळे. बोला की आपल्याला जर हात पाय
पाय कान डोळे मुख पहावया यूट्यूब, पहावया फेसबुक, पहावया इंस्टाग्राम, पहावया ट्विटर, पहावया एक्स. विठ्ठला विठ्ठला. एका एका इंद्रियाचा विचार करा जे देवाने आपल्याला दान स्वरूपात दिले. जेने हा जीव दिला दिला दान दिला दान घे. अरे एक गुडघ्याचा सांधा बदलायचं म्हटलं तर लाखो रुपये खर्च येतात. किती सांधे दिले शरीरात. एक किडनी बदलायची म्हणल्यावर किती खर्च येतो बुवा. ते बी ओरिजिनल नाही, डुप्लिकेट. महाराज एवढं बहुमूल्य देणारा कोण आहे? देव आहे. म्हणून त्याला म्हणतात जगवणारा. विठ्ठला विठ्ठला. आणि तिसरा वर्ग आहे जागविणारा. त्या श्रेणी देतात संत, साधू, महात्मा किंवा श्री गुरु. आपल्याला रात्रंदिवस जाग करतात. आमचे गुरुवर्याने एका ठिकाणी चिंतन केलंय. ते जीवाला जागवतात असं नाही, देवालाही जागवतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपासना, उठा पांडुरंगा प्रभात समयोपासना, वैष्णवाचा मेळा करुण पारिजातला, वैष्णवाचा मेळा करुण पारिजातला, वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत गुरुवराची नाती उभे तोडोनी हा. हे वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत गुरुवराची नाती उभे तोडोनी हा. देवालाही जाग हलवून करतात. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या. देवालाही जाग करता. ए देवा, अरे ते निर्गुणाची खोळ काय पांघरून बसला. तू भक्ता करता सगुणाचं काय कर खोळ घे रे. तू सगुण रूप धारण कर. जाग देवाला करतात तसं जीवालाही जाग करतात. जग जोगी जग जोगी जागे जागी जोडती, जग जोगी जागे जागी जोडती, संत जाग करतात, सावध करतात. सावध होई बापा काळ लागला मापा. असा जागविणारा तिसरा वर्ग. आणि ज्यांच्याकडून जागृती मिळते आणि ज्याला जागृती झाली त्याच्याविषयी धन्यता तुकोबराय देता. धन्य माता माता
माझ घडो त्यांची सेवा म्हणे कोणाचा देवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे घडो त्यांची सेवा. देवा
एक देव करुणी आपुल्या घ्यावा हिता जो असे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. मर्यादित बुद्धी आणि मर्यादित वेळ जे बोलण्याचा प्रयत्न केला शास्त्र सुसंगत असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे, शास्त्रानुमोदित आहे, संतानुचरित आहे. आणि कुठे अपसिद्धांत झाला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, ते माझे मला परत करा. झालेली सेवा नानांच्या आणि जिजीच्या चरणी समर्पित करतो. नानांना आणि जिजींना असंच 100 त्या दोघांनी गाठावी आणि त्यांच्या 100चं कीर्तनही मीच करावं. याला बुवा लोक म्हणतात. बुवा लोकन पुढारी हो लय आघाव इथं नाही ना कोणी पुढारी असलं तरी मला कोण ओळखीत आहे. 2 लय आघाव खरंच बोलत नाहीत कधी. तशी झालेली सेवा नानांच्या जिजीच्या चरणी समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. झालेली सेवा पंढरीनाथाच्या श्रीगुरूंच्या चरणी समर्पण करतो. आणि सेवेला फक्त आता एक विनंती आहे जाताना, कृपया पाया पडण्याच्या भानगडीत पडू नका. जय विठ्ठल झालं का आम्ही आमचं बाहेरून निघून जाऊ. तुमचा जो सोहळा आहे ग्रंथ तुला वगैरे तो चालू ठेवा. मला थांबता येणार नाही. मला पुढे पाठ आहे, संध्याकाळी नाथ भागवताचं पारायण आहे, त्यामुळे थांबता येणार नाही. क्षमा मागतो. हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर